धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन, तसेच सर्वांना जय भीम। आज मी बाबासाहेब आणि त्यांचे ग्रंथप्रेम या विषयावर बोलणार आहे। बाबासाहेबांना ग्रंथाचे फार वेळ होते। त्यांनी जीवनात पुस्तकाला अधिक महत्त्व दिले। त्यांनी पुस्तकापासून ज्ञान आत्मसात केले। ग्रंथ हेच गुरु अशी त्यांची धारणा होती। मुंबई ते दादर विभागात राजगृह नावाचे बाबासाहेबांचे घर आहे। ते घर म्हणजे पुस्तकांनी भरलेले भांडारच होते। ग्रंथांसाठी राजगृह बांधणारे बाबासाहेब जगातील एकमेव व्यक्ती। या राजगृहामध्ये एकूण 50,000 पुस्तके होती। या राजगृहामध्ये एकूण 50,000 पुस्तके होती। एकदा एका जर्मन विभूतीने या ग्रंथालयाला भेट दिली आणि म्हणाला, "ओ गॉड, I can't dream, I can't imagine. I saw a wonderful library and wonderful man. What a splendid thing in a world. That is Rajgruh. And Dr. Babasaheb Ambedkar is the highest temple of the knowledge and holiest worshipper." बाबासाहेब वेळेला उपाशी राहून अनेक पुस्तकं जमवली। ग्रंथांसाठी त्यांचे मन तळमळे। बाबासाहेब म्हणायचे, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या। भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल। बाबासाहेबांनी जर ठरवले असते तर त्यांनी खूप पैसा कमवला असता, खूप संपत्ती जमवले असते आणि या भारत देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले गेले असते। बाबासाहेबांनी महत्त्व दिले ते फक्त आणि फक्त ग्रंथ संपत्तीला। म्हणूनच त्या जगातले सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जातात। बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असल्याची गोष्ट। त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते। पुस्तकांची अभ्यास कसा होणार, म्हणून त्यांनी एक मार्ग निवडला। ते रोज ग्रंथालयात जायचे आणि तिथेच पुस्तक वाचत बसायचे। जोपर्यंत ग्रंथालय उघडे राहायचे तोपर्यंत ते वाचत बसायचे। वाचत वाचत त्यांना भूकही लागायची। जेवणात व्यर्थ जाऊनी म्हणून गुपचूप ग्रंथपालाची नजर चुकून एखादा पावाचा तुकडा खायचे। एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना पाव खाताना पाहिले। ग्रंथपालाला थोडे आश्चर्य वाटले। ग्रंथपालाने बाबासाहेबांना जवळ बोलवले आणि म्हणाले, "मिस्टर आंबेडकर, हे ग्रंथालय आहे, ते समोरचे बोर्ड बघा." समोरच्या भिंतीवरच्या बोर्डवर लिहिले होते, "इथे काही खाऊ नये, घाण करू नये, स्वच्छता राखा." बाबासाहेबांनी तो बोर्ड पाहिला, वाचला आणि मान खाली घातली। "इकडचा नियम तुम्ही मोडला आहे, अपराध केला आहे, तुम्हाला शिक्षा करावी लागेल." त्यावर बाबासाहेब म्हणाले, "क्षमा करा, यापुढे मी सूचनेचे पालन करीन, उपाशी राहून इथेच वाचत बसीन, मग तर झाले." तेव्हा ग्रंथपाल म्हणाले, "गुन्हा तर केलाच आहे, शिक्षा तर भोगावीच लागेल." त्यावर बाबासाहेब म्हणाले, "तुम्ही कोणतीही शिक्षा द्या, ती मी भोगायला तयार आहे, पण एक विनंती आहे, माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका. ग्रंथांशिवाय मी जगू शकत नाही." बाबासाहेबांच्या ग्रंथावरील अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातून सुखावला। बाबासाहेबांनी कधी भुकेची तानाची तमान बाळगता, कधी अर्धपोटी, कधी एका चहावर, कधी एका पावाच्या तुकड्यावर एवढे ज्ञान प्राप्त केले। म्हणून तर एक कवी म्हणतो, "दीप अंधारात जळला, भीम माझा एकला." भीम माझा शिकला, डोळे दिव्यावर रोखुनी, निद्रेला घोर झोपुनी, जागृत चिंतन रात्र
हो